BSNL आणि MTNL मधील सेवानिवृत्त झालेल्या DOT निवृत्ती वेतनधारकांना IDA DR मंजूर करणाऱ्या DPEच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। BSNL MTNL मधील सेवानिवृत्त झालेल्या DOT निवृत्ती वेतनधारकांना IDA DR मंजूर करणाऱ्या DPEच्या 27 फेब्रुवारी 2026च्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी BSNL MTNL पेन्शनर्स असोसिएशन जिल्हा यवतमाळच्या वतीने बुधवार दिनांक 20 मे रोजी स्थानिक धामणगाव मार्गावरील टेलिफोन एक्सचेंज कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। टेलिफोन विभागाचे रूपांतर BSNL मध्ये झाले होते। त्यावेळी BSNL कंपनीतर्फे कर्मचाऱ्यांना टेलिफोन सेवा सुधारणार असून कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, वेळेत पगार व पदोन्नती होईल असे विविध आश्वासने देण्यात आली होती। मात्र जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांना औद्योगिक महागाई भत्ता हा अद्यापही देण्यात आलेला नाही। तसेच केंद्र सरकार 8वे पेन्शन कमिशन लागू करण्याच्या तयारीत असताना कर्मचाऱ्यांना 2017 पासून पेन्शन कमिशन मिळालेले नाही। त्यामुळे हजारोच्या संख्येने कर्मचारी व सेवानिवृत्त वेतनधारक मोठ्या आर्थिक अडचणी सापडले असून केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ करावी अशा अनेक मागण्या कॅबिनेट सचिव डॉक्टर TV सोमनाथ, भारत सरकार, नवी दिल्ली यांना यवतमाळ जिल्हा BSNL MTNL पेन्शनर असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी महादेव कोडापे, कमलाकर पांडे, चंद्रशेखर खरे, वसंतराव देशमुख, प्रमोद दहाके, सुखदेव राऊत, शंतनू शेटे, प्रमोद अजमिरे, किशोर गायधने, जानराव बनारसे, तुकाराम भोयर, संतोष गाडिया आदी जण उपस्थित होते। 20 मे 2026 ला आम्ही निदर्शनं करत आहोत, धरणे देत आहोत। BSNL 2010 मध्ये BSNL झालं, टेलिफोन विभागाचं रूपांतर BSNL मध्ये झालं। त्यावेळेस आम्हाला अशी वचनं दिलेली होती का BSNL हे नवरत्न कंपनी आहे आणि ह्या नवरत्न कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचं भविष्य चांगलं आहे, देशाच्या सेवेचं भविष्य चांगले आहे, टेलिफोन सेवा सुधारणार आहे आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण पडणार नाही, त्यांचे पगार वगैरे व्यवस्थित होईल, प्रमोशन व्यवस्थित होईल असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं। परंतु जानेवारी 2026 पासून आमचा IDA इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स हा आम्हाला दिलेला नाही। आज ह्या महागाई भत्ता जानेवारीपासून महागाई भत्ता न दिल्यामुळे अनेक कर्मचारी आणि सेवानिवृत्त पेन्शनधारक सुद्धा आज अडचणीत आलेले आहेत। याशिवाय आज सेंट्रल गव्हर्नमेंट 8वं पे कमिशन लागू करण्याच्या फिकारीमध्ये आहे, तयारीमध्ये आहे। परंतु आम्हाला पे रिव्हिजन 2017 पासून आम्हाला 3रं पे रिव्हिजन BSNL DOT आणि MTNLच्या कर्मचाऱ्याला दिलं नाही। या मागण्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन ह्या ठिकाणी दिलेलं आहे। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही एक निदर्शन केलेले आहे आणि पुढचा टप्पा आमचा आमरण उपोषणाचा आहे। आमरण उपोषण आमचं हे दिल्लीला जंतर मंतरच्या ठिकाणी होईल। तर हे BSNLचे जे काही कर्मचारी आहे, अधिकारी आहे आणि पेन्शनर आहे, ह्या पेन्शनरच्या हिताच्या संदर्भामध्ये आज आमचं हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। याकरिता ही छोटीशी आपणास भेट देत आहोत। धन्यवाद। काय मागणी आता समजा तुमची? मागणी 3रं पे रिव्हिजन 2017 पासून आमचं लागू झालं पाहिजे। आज 9 वर्षाचा कालावधी होत आहे, आमचं 3रं पे रिव्हिजन लागू झालेलं नाही आणि जानेवारी 26 पासूनचा महागाई भत्ता दिलेला नाही। आज 5 महिने झाले महागाई भत्ता अजून त्यांनी दिलेला नाही, जानेवारी फेब्रुवारी मार्चचा अजून काढलेला नाही। ह्या 2 प्रमुख मागण्यासाठी आज हे धरणे आंदोलन ह्या ठिकाणी आम्ही करण्यात आले। काय नाव तुमचं? मी MK कोडापे, सेक्रेटरी, यवतमाळ।